Hello student, subject General Science, Standard 7th. Today we are going to do the revision of our first 3 chapters, that is chapter number 1, the living world, adaptation and classification. Chapter number 2, plants, structure and function. And chapter number 3, that is properties of natural resources. Looking towards our first unit test, we are going to do the revision of our these 3 chapters. Just look out what are the important points of this chapter which should be noted. विद्यार्थ्यांनो, प्रथम घटक चाचणीकरिता आपल्याला हे पहिले तीन प्रकरणं आहेत, त्यांची आपण उजळणी आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. Our first chapter is there, the living world, adaptation and classification. In that we had studied about the adaptation, the gradual changes occur in the body parts and also behavior of the organism which help them to adjust in their surrounding. These changes are called the adaptation. In that we had seen the first part, that is adaptation in plants. In that, adaptation in aquatic plant, adaptations in some desert plant, adaptation in snowy region plant, as well as adaptation are seen in forest and grassland plants. विद्यार्थ्यांनो, वनस्पतींमधील वर्गीकरणामध्ये कोणकोणत्या प्रकारचं अनुकूलन झालं हे आपण या ॲडॅप्टेशन अनुकूलनातून पाहिलेलं आहे. त्याचबरोबर ज्या पद्धतीने वनस्पतींमध्ये वर्गीकरण अनुकूलनानुसार वर्गीकरण झालं, त्याच पद्धतीने प्राण्यांमध्ये सुद्धा काही ॲडॅप्टेशन अनुकूलन दिसून येतं. आता वनस्पतींबरोबरच प्राण्यांमध्ये कोणकोणतं ॲडॅप्टेशन दिसून येतं, तर ॲडॅप्टेशन आर सीन इन ॲक्वॅटिक ॲनिमल्स, इन ॲम्फिबियन्स, ॲडॅप्टेशन इन फॉरेस्ट अँड ग्रासलँड ॲनिमल्स, आणि त्याचबरोबर ॲडॅप्टेशन इन डेझर्ट ॲनिमल्स अँड द इन्सेक्ट्स ऑल्सो. त्याचबरोबर आपण जसं स्नोवी रिजनच्या प्लांटमध्ये ॲडॅप्टेशन पाहिलं होतं, तसं स्नोवी रिजनच्या ॲनिमल्समध्ये सुद्धा आपल्याला ॲडॅप्टेशन दिसून येतं. त्याचबरोबर ॲडॅप्टेशन इन एरियल ॲनिमल, की ज्याच्यामध्ये बर्ड्स अगदी त्यांचे बोन हॉलो असतात, विंग्सच्या माध्यमातून पक्षी हे विहार करत असतात. कमीत कमी वजनामुळे ते सहज हवेमध्ये तरंगू शकतात, विहार करू शकतात. अँड ॲडॅप्टेशन इन रेप्टाइल्स. ॲडॅप्टेशन इन रेप्टाइल्समध्ये बघा आपण पाहिलं होतं की स्नेक्स किंवा लिझार्ड यासारख्या काही प्राणी की जे स्वतःचा रंग बदलू शकतात आणि सहज उंच अशा ठिकाणीसुद्धा चढू शकतात, ग्रिपच्या माध्यमातून, पायांमध्ये असणाऱ्या फ्रेंजल्समध्ये असणाऱ्या ग्रिपच्या माध्यमातून, जसं हाऊस लिझार्ड असेल, क्रोकोडाईल असेल, अशा पद्धतीच्या प्राण्यांमध्ये. बघा, या ॲडॅप्टेशननंतर म्हणजे ॲडॅप्टेशन रेप्टाईलनंतर आपण त्यांचं फूड इम्पॉर्टन्स बघितले होते. ॲडॅप्टेशन फॉर ब्लेंडिंग इन सराउंडिंग, अन्नग्रहणासाठीच नाही तर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सुद्धा विहार करत असतात, फिरत असतात. आता याचबरोबर ह्याला सायंटिफिक रिझनसुद्धा आहे या सगळ्या क्लासिफिकेशनसाठी. ते म्हणजे हराईच ऑफ अ क्लासिफिकेशन, द ग्रेट सायंटिस्ट डार्विन्स थिअरी ऑफ इव्होल्युशन. यांनी 2 सिद्धांत, 2 प्रिन्सिपल आपण पाहिले होते, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट आणि नॅचरल सिलेक्शन. The hierarchy form, the classification start with kingdom Animalia or kingdom Plantae. Further, group, subgroup are depending upon the basis of similarity and the differences. यालाच hierarchy of a classification असं म्हणतात. बघा, वनस्पतींमध्ये नाही तर प्राण्यांमध्ये सुद्धा काही साधर्म्य, समानता आणि काही वेगळेपणा असतो आणि त्यामुळेच त्यांचं क्लासिफिकेशन, वर्गीकरण सहज होऊ शकतो. हे आपण आपल्या फर्स्ट चॅप्टरविषयी रिव्हिजनमध्ये पाहिलं. नाव लेट्स मूव्ह अहेड आवर सेकंड चॅप्टर, दॅट इज प्लांट्स, स्ट्रक्चर अँड फंक्शन. ज्या पद्धतीने
मनुष्य प्राण्यांना हात पाय डोळे असे अवयव असतात, इंद्रिय असतात. त्याच पद्धतीने वनस्पती जे सजीव आहेत त्यांनासुद्धा रूट, स्टेम, लीफ, फ्लावर, फ्रूट असे पार्ट्स असतात. In detail, we have studied about the root cap, root hairs, type of the roots. That is, first one is a fibrous and second is a tap root. After root, we had studied about the stem, which is connected to the root. Root grows inside the soil, and stem is above the soil. Leaf, next part आहे leaf. Leaf having some different parts, that is a leaf blade, leaf margin, leaf apex, petiole, leaf base. There are some types of leaves. Main types are there: single and compound, साधं पान आणि संयुक्त पान. आंब्याचं, पिंपळ, वड अशा वनस्पतींची असणारी साधी पानं, तर कोथिंबीर, कढीपत्ता किंवा नारळाचा झावळ्या म्हणतो ना आपण, हे असणारं कंपाऊंड लीव्स. त्याच पद्धतीने अरेंजमेंट ऑफ लीव्हनुसार सुद्धा काही टाईप्स असतात, हे सुद्धा आपण अभ्यासलेले आहेत. लाईक अल्टरनेटिव्ह, ऑपोजिट, वर्ल किंवा स्पायरल. पुढे शेप ऑफ द लीफसुद्धा आपण अभ्यासलेलं होतं. आफ्टर लीफ, द नेक्स्ट पार्ट ऑफ अ फ्लावर, part of a plant is flower. Flower containing various and decorative attractive parts. सगळ्यात शेवटचा ग्रीन पार्ट असतो त्याला पेट्युअल म्हणतात. ज्या छान छान पाकळ्या असतात त्यांना पेटल्स म्हणतात. त्यानंतर कॅलेक्स, करोला, मेल पार्ट ऑफ अ फ्लावर दॅट इज अँड्रोशियम अँड फिमेल पार्ट ऑफ द फ्लावर सिस्टीम दॅट इज अ गायनेशियम, की ज्या अँड्रोशियम आणि गायनोशियममधून अँथरच्या पासआउट झाल्यानंतर पॉलिनेशन ही प्रक्रिया गायनोशियममध्ये असणाऱ्या ओव्हरीमध्ये होत असते. याचा सविस्तर अभ्यास आपण या पाठामध्ये केलेला आहे. त्याचबरोबर आपला लास्ट आणि थर्ड चॅप्टर आहे प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस. आता नॅचरल रिसोर्सेस कोणकोणते आहेत बाळांनो? एअर, वॉटर अँड लँड म्हणजे सॉईल, हे आपले नॅचरल रिसोर्सेस आहेत. त्यामध्ये एअरविषयी आपण सविस्तर अभ्यास पाहिला होता, की ज्याच्यामध्ये एअरमध्ये ॲटमॉस्फेरिक प्रेशर, एअर वी कांट सी द एअर बट वी कॅन फील द प्रेशर, द वेट, मास ऑफ द एअर. हवा पाहू शकत नाही बाळांनो, आपण हवेचा जाणीव होते आपल्याला, हवा असण्याचा स्पर्श होतो आपल्याला. हवेला स्वतःचं वजन आहे, वस्तुमान आहे, आणि ज्या वातावरणामध्ये हवा आढळते त्यानुसार हवेचं टेम्परेचर, तापमान हे वेगवेगळं आढळतं. त्याच पद्धतीने आपण वॉटरचं सुद्धा इन डिटेल पाहिलं आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून, की पाण्याला स्वतःचा रंग, गंध, चव नाही आहे, परंतु ते वैश्विक द्रावक म्हणून ओळखलं जातं, कारण बहुतांश पदार्थ, द मेनी ऑफ द सबस्टन्सेस आर डिसॉल्व्ड इन वॉटर. वॉटर हॅविंग अ डेन्सिटी प्रॉपर्टी. द सी वॉटर इज अ लायटर दॅन द पॉन्ड और लेक वॉटर because it is a saline. It contains about 35 grams per liter salt in it. आणि सॉल्टमुळे काय होतं? अर्थातच पाणी हलकं होतं, लायटर होतं. त्याचबरोबर द ॲनिमलियस बिहेवियर ऑफ वॉटर हे सुद्धा आपण या पाठामध्ये अभ्यासलेलं आहे, की पाण्याचं असंगत आचरण एका ठराविक विशिष्ट तापमानावरती गेल्यानंतर पाण्याचा बर्फ होतो, आणि तो बर्फ त्या तापमानाच्या नंतरसुद्धा पाण्यातच रूपांतर होतो. बर्फाच्या पुढची अवस्था रूपांतरित नसते. म्हणूनच बरेचसे सजीव, जलचर हे बर्फाच्या खालीसुद्धा असणाऱ्या थंड पाण्यामध्ये अलाईव्ह असतात. थर्ड आपलं नॅचरल रिसोर्स आपण पाहिलं होतं या पाठामध्ये बाळांनो. इट्स ऑल अबाउट द सॉईल, लँड. देर आर मेनी टाईप्स ऑफ द सॉईल वी हॅड सीन इन दॅट: सँडी, स्लेट अँड क्ले. सॉईल स्ट्रक्चरनुसार सॉईलचे 4 पार्ट्स आपण बघितले होते: कॉलमिनियर, लॅमिनियर, ग्रॅन्युअल अँड ब्लॉक शेप.
या सॉईलचं वर्गीकरण करून मी तुम्हाला पॉईंट्ससुद्धा दिले होते लिहायला, त्याचा तुम्ही सविस्तर अभ्यास केला असेल. पुन्हा एकदा त्या पॉईंट्सचं रिव्हिजन करा व्यवस्थितपणे. सॉईल टेस्टिंग दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट लुकिंग टुवर्ड द ॲग्रिकल्चर. सॉईल टेस्टिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच पद्धतीने युजेस ऑफ सॉईल, टाइप्स ऑफ व्हेरियस सॉईल. The pH, that is a hydrogen ions things present in the soil, that indicates how the soil is. It may be acidic, neutral or alkaline. And after that 5th December is make effort to the conservation of the soil. That is a World Soil Day. It is celebrated as. विद्यार्थ्यांनो, या तिन्ही पाठांच्या दिलेल्या मुद्द्यांचा सविस्तरपणे तुम्ही अभ्यास करायचा आहे. प्रश्नांची उत्तरं व्यवस्थितपणे लिहायची आहेत. स्पेलिंग मिस्टेक होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. खाडाखोड न करता आवश्यक तेथे पेन्सिलीने अधोरेखित करायचं आहे. त्याचबरोबर दिलेली डायग्राम पेन्सिलीनेच काढायची आहे आणि सांगितलेल्या सूचनानुसार डायग्रामला नेमिंग करून पेन्सिलीने व्यवस्थितपणे डायग्राम नेम करायच्या आहेत. पेपर व्यवस्थित सोडवा. कोणत्याही प्रश्नाचं उत्तर सोडून देऊ नका. प्रत्येक प्रश्न अटेम्प्ट करायचा प्रयत्न करा. पाठांचं सविस्तरपणे वाचन करा. स्वाध्यायाचं वाचन करा. सर्वांनाच परीक्षेसाठी ऑल दी बेस्ट. उत्तमरित्या पेपर लिहा. स्वतःचा हजेरी क्रमांक, दिनांक अचूक लिहायला विसरू नका. थँक्यू.